1 जून 2006 ते डिसेंबर 2013 या काळात धरणे आणि शेतीपूरक विविध प्रकल्पाकरिता जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 862 कोटी रुपये मिळणार होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी घोषणा अमरावतीत केली होती, मात्र सरकारने दिलेल्या घोषणाचा विसर सरकारलाच पडला आणि शेतकऱ्यांना अनुदान दिलं नाही। त्यामुळे अमरावतीमध्ये भर उन्हात 10 मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर महाएल्गार मोर्चा काढला। या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये राज्य सरकार विरुद्ध आपला संताप अनेकांनी व्यक्त केला। आजचा जो मोर्चा आहे महाएल्गार मोर्चा प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहे, ज्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं, त्या संदर्भातला निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत झाला नाही। सरळ खरेदीधारकांना सानुग्रह अनुदान मंजूर केलं, परंतु 20% ते वाटप झालं, 80% आजपर्यंत नाही। पुढल्या महिन्यात 1 वर्ष त्याला होत आहे। त्यांची आठवण करून देण्यासाठी काढलाय। प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण 15% करतो बोलले, पण ते अजून त्याच्यावर निर्णय झाला नाही आहे। मृद जलसंधारण विभागाचा GR 8 दिवसात काढतो बोलले, ते अजून झालं नाही आहे। आणि शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय सामान घेण्यासाठी आपण जर तरतूद करत नसाल, त्या संदर्भात निर्णय घेत नसाल, तर याच्या पुढे भूसंपादन प्रक्रियेमध्ये शेतकरी कसा तुम्हाला सपोर्ट करणार आहे। आणि म्हणून आमच्या संदर्भात आपण जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो आपल्या माध्यमातून की आपण दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने करा। प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करून आपण त्या चर्चेमध्ये एक निर्णय घ्या आणि या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्या। वारंवार आम्ही सुद्धा मोर्चे करण्यासाठी काही रिकामे नाही आहे। शेतकऱ्यांना सुद्धा काम पडतं आहे आणि शेतकरी सुद्धा या उन्हात ताणामध्ये राबतो आहे। हे असं असताना त्यांना आपले कामं धामं सोडून आपल्या स्वतःच्या न्यायासाठी पुन्हा रस्त्यावर आलं लागतंय, हे दुर्दैवाची बाब आहे। म्हणून पुन्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा व त्यांना न्याय द्यावा।